MBBSच्या विद्यार्थिनीनं महाविद्यालय प्रशासनाच्या जाचाला कंटाळून चक्क प्राचार्याच्या कार्यालयासमोरील 3ऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सावंगी मेघे येथे घडली। आपल्या मृत्यूपूर्वी पूजा हिनं इन्स्टावर स्टोरी अपलोड करून ही आत्महत्या केली। त्यामुळे संतप्त झालेल्या नातवंडांनी तोडफोड करीत CMO यांना मारहाण केल्याचे सांगितले जाते। या प्रकारामुळे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधल्या सावडा गोंधळ मात्र या निमित्ताने उजेडात आला। सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये नागपूर येथील पूजा रजनी नामक विद्यार्थिनीने MBBSच्या 2ऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती। तब्येतीच्या कारणामुळे महाविद्यालयात सध्या ती उपस्थित नव्हती। येत्या 2 तारखेपासून परीक्षा असल्याने महाविद्यालय प्रशासन तिला परीक्षेला बसण्यासाठी आडकाठी निर्माण करीत होतं। याकरिता तिने नागपूर येथून महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु त्यांनी तिला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही। शेवटी ती कशीबशी आपल्या वाहनातून महाविद्यालयात पोहोचली। यावेळी तिला 3 विषयात डिटेन केल्याचं कळलं। यात फार्मसिलॉजी, पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी या विषयांचा समावेश होता। गेल्या वेळी प्रथम वर्षाला पूजा अतिशय चांगल्या गुणांना उत्तीर्ण झाली होती, परंतु यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या आडकाठीपणामुळे आपल्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागणार यामुळे ती व्यथित झाली। विनवणी केल्यानंतरही तिचं कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं। शेवटी ती घायकुटीला आली आणि तिनं इन्स्टावर स्टोरी अपलोड करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला। आय क्विक मैं मर रही हूँ अशा प्रकारची पोस्ट करीत तिने प्राचार्याच्या कार्यालयासमोरील 3ऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली। दरम्यान तिने आपल्या पालकांना देखील याविषयी माहिती दिली। त्यांनी तिला आम्ही लगेच पोहोचतो असे सांगितले, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता। महाविद्यालय प्रशासनाच्या दबावामुळे आणि दडपणामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप पूजाच्या आई-वडिलांनी केलाय। येथील महाविद्यालय प्रशासन अत्यंत वाईट असल्याचं देखील यावेळी पूजाच्या वडिलांनी आवर्जून सांगितलं। त्यामुळे येथील महाविद्यालय प्रशासनाला पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केलं। या संदर्भात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे। येथील महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यात प्रचंड रोष आहे, परंतु त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून देखील प्रतिबंध लावण्यात आलाय। हे विशेष। महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा। वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारी पूजा नावाची विद्यार्थिनी होती। ती 2य वर्षाला होती आणि ती गेल्या काही दिवसापासून आमच्या माहितीनुसार डिप्रेशन सारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिच्या संदर्भातच ती त्या ग्रस्त याच्यामध्येच कदाचित तिने गच्चीवरनं आत्महत्या केली, पण कोणी पडताना पाहिलं नाही। आवाज झाला म्हणून तिथल्या लोकांनी जेव्हा वळून पाहिलं तेव्हा ती मुलगी खालती पडलेली दिसली। तिथेच ॲम्ब्युलन्स उभी होती कुठल्या कारणाने आलेली। त्या ड्रायव्हरने इमिजिएटली गार्ड आणि काही लोकांच्या मदतीने तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आपल्या आकस्मिक विभागात आणलं आणि आकस्मिक विभागात तिच्यावर तातडीने उपचार सुरू झाले, पण दुर्दैवाने त्या उपचारांना तिने प्रतिसाद न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला। नाही, त्या संदर्भात मी पूर्ण माहिती घेतो, कारण की त्या कॉलेज प्रशासनामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नसल्यामुळे मला त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल, पण आम्ही आमच्या अधिष्ठात्यांकडून त्याची माहिती घेऊ। पण आमच्या विद्यापीठाचा जो नियम आहे की 75% थेअरीमध्ये आणि 80% प्रॅक्टिकलमध्ये अटेंडन्स असल्यावरच विद्यार्थ्यांना परीक्षेला, जो की UGCचा नियम आहे आणि सगळ्या युनिव्हर्सिटी त्या पाळतात, त्या नियमाचं पालन केलं। आमच्या विद्यापीठाचा असा विशेष स्वतःचा काही नियम नाही आहे, फक्त विद्यापीठा अनुदान आयोगाने आणि ज्या विविध काउन्सिल्सने सांगितलेले नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सला आम्ही त्याचं पालन करतो आणि ते विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक वर्षीच्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये सांगितलं जातं आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सूचना त्यांना वेळोवेळी दिल्या जातात आणि सोबतच पॅरेंट्सला सुद्धा त्या सूचना दिल्या जातात। आणि बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.